भागात साताऱ्यातील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं आहे आणि कृष्णा नदीपात्रात धरणाचे 5 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 8700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे महागणपती मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाण्याखाली गेलेली आहे। तिकडे सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील धरण हे 100% भरत आलं असून यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील धोम धरणातून सुद्धा 7000 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहते आहे आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाईतील महागणपती मंदिराला पाण्यानं वेढा घातलाय। पाणी महागणपतीच्या पायाला लागलं असून शहरातील नागरिक हे पाहण्यासाठी गर्दी करतायत। मंदिरात पाणी शिरल्यामुळे भाविकांना या ठिकाणी दर्शन बंद करण्यात आलं असल्याचं येथील पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणचा आढावा घेत मंदिरातील पुजाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। मी आता वाईमधल्या महागणपतीच्या मंदिरामध्ये उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी हे प्रसिद्ध महागणपतीचं मंदिर आहे आणि या गणपतीच्या मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे। गणपतीच्या पायाला पाणी लागल्याचं सुद्धा चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। दोम धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। कृष्णा नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते आणि याच्यामुळं या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळं या मंदिराला पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि एकूणच महागणपतीच्या पायाला पाणी लागल्याचं चित्र सुद्धा एकूणच आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सगळं दृश्य पाहण्यासाठी खरं पाहायला गेलं तर वाईमधले नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मात्र आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय सांगाल, हे पाणी मंदिरामध्ये आलेलं आहे, या वर्षात पहिल्यांदाच या ठिकाणी पाणी आलंय का आणि एकूणच पाणी आल्यानंतरची परिस्थिती सध्याची काय आहे? नाही, या वर्षी दुसऱ्यांदा पाणी आलेलं आहे या मंदिरात। आता काल श्रावणी सोमवार झाला, रात्री 10:30-11 वाजता पाणी सोडले। थोडं वाढत आज सकाळी 6 वाजता गणपतीच्या पायाला पाणी लागलेलं आहे चरणाला। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी गर्दी करू नये, बाहेरून दर्शन घ्यावे, कारण पाण्याची वाढण्याची शक्यता अजून आहे, कारण पाऊस कंटिन्यू सकाळपासून अजून आहेच। पण धरण प्रशासन तुम्हाला असं काय अलर्ट देतं की आम्ही पाणी सोडणार आहे, आता या ठिकाणी भाविकांना आतमध्ये घेऊ नका किंवा अशा पद्धतीचं? त्यांचे कर्मचारी येऊन इथं सगळं गणपती घाटाच्या म्हणजे नदीकडेच्या जेवढे गाव आहेत आणि गणपती घाटाला खास करून आमच्या ट्रस्टींना यांना ते फोन करून सांगतात, स्वतः येऊन भेटून सांगतात की असं असं आम्ही ह्या टायमिंगला पाणी सोडणार आहे, तुम्ही नागरिकांना पण सांगा आणि मंदिर बंद ठेवा म्हणून। पण अजून पाणी या ठिकाणी सोडण्यात येणार आहे काय सांगितलं तुम्ही? नाही, ते नाही सांगितलं, फक्त कालच सांगितलं की 7000 क्युसेक सोडणार होते काल, त्यांनी मग ते सोडलेले। आता कंटिन्यू पाऊस असला तर ते आज आम्हाला कळवतील पाणी सोडणार आहेत का नाही। आपणच एकूण ह्या पुजाऱ्यांनी दिलेली माहिती आपण पाहिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग, या ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, याच्यामुळं सातारा जिल्ह्यातली धरणं भरण्याच्या मार्गावर असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे आणि धोम धरणातून विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। एकूणच पाणी महागणपतीच्या मंदिरात शिरलंय आणि हे सगळं पाहण्यासाठी या ठिकाणी लोकांनी सुद्धा गर्दी केल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, वाई, सातारा।